दारात रांगोळी काढणे म्हणजे आपल्या घराचा उंबरठा पवित्र ठेवणे. उंबरठा हा घराच्या आत आणि बाहेरच्या जगाच्या मधला दुवा आहे. त्या ठिकाणी रांगोळी काढल्याने घरात येणारी प्रत्येक ऊर्जा ही शुभ आणि सकारात्मक राहते. त्यामुळे अशा प्रकारची रांगोळी तुम्ही नक्की काढा. सणासुदीच्या काळात तर रांगोळीला विशेष महत्त्व असते. तर दिवाळीच्या दीपांचा प्रकाशात उजळलेली रांगोळी, गणेश उत्सवात गणरायांच्या चरणाजवळ काढलेली रांगोळी, नवरात्रीत देवीसमोर सजवलेली रांगोळी, प्रत्येक सणाची शोभा वाढवते ती रांगोळीच. आज मी ही काढलेली रांगोळी फक्त एक कला नाही आहे, तर माझ्या मनातील आनंद, भक्ती आणि उत्साहाचं प्रतिबिंबसुद्धा नक्कीच आहे. हे घर सदैव सुखी राहो, इथे नेहमी हास्य फुलत राहो, त्यासाठी ही रांगोळी आहे. रांगोळी आपल्याला एक गोष्ट शिकवत असते. जीवनात कितीही गुंतागुंतीच्या रेषा असल्या तरी योग्य रंगाने आणि संयमाने त्या सुंदर चित्रात बदलू शकतात. जसे या रांगोळीत अनेक ठिपके एकत्र येऊन आकृती तयार झाली आहे, तसेच आपल्या आयुष्यातील लहान लहान क्षण एकत्र येऊन सुंदर जीवन आपले तयार होत असते. म्हणूनच चला आपण सगळे मिळून ही परंपरा जपूया. दर सणाला, दर शुभ प्रसंगी आपल्या दारात रांगोळी काढूया. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगूया आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे रंगीबेरंगी स्वागत करायचे आहे ना, तर मग ही रांगोळी माझ्यासाठी फक्त रंगांची मांडणी नाही, तर ती एक प्रार्थना आहे, एक सकारात्मक ऊर्जा आहे आणि एक आनंदाचा उत्सवसुद्धा आहे. तर आपल्या भारतीय परंपरेत रांगोळीला तर खूपच महत्त्वाचं स्थान आहे. विशेषतः दारात काढलेली रांगोळी म्हणजे घराच्या उंबरठ्यावर उभी असलेली शुभ शकुनी लक्ष्मीच असते, असे आपल्या इकडे मानले जाते की घराच्या दारात सुंदर आणि स्वच्छ रांगोळी असते, त्या घरात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि समृद्धीचा वास असतो. म्हणूनच प्रत्येक सणाला, उत्सवाला किंवा खास प्रसंगी आपण आवर्जून रांगोळी काढत असतो. दारात रांगोळी काढण्यामागे केवळ सजावटीचा हेतू नसणार, तर त्यामागे एक सुंदर अशी भावना दडलेली असणार. आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत. रांगोळी म्हणजे स्वागताचा सुंदर गलिचाच आहे जणू. जेव्हा कोणी आपल्या घरात प्रवेश करत असतो, तेव्हा सर्वात आधी त्याच्या नजरेस पडते ती रांगोळी, तिचे रंग आणि तिची रचना आणि तिची नजाकत पाहूनच त्याच्या मनात आनंदाची लहर निर्माण होत असते. आज मी जी रांगोळी काढली आहे ती जराशी मोठी आहे, पण खूप आकर्षक आहे. तिच्या प्रत्येक वळणात एक अर्थ दडलेला आहे, प्रत्येक रेषेत एक भावना आहे. हे पवित्रतेचे आणि शुद्धतेचे प्रतीकसुद्धा आहे. लक्ष्मी मातेचे आसन, त्याच्या बाजूला काढलेल्या वेलबुट्ट्या म्हणजे वाढती प्रगती आणि सतत पुढे जाण्याची प्रेरणासुद्धा असणार. रांगोळीत वापरलेले रंगही खूप महत्त्वाचे असतात. जसा पांढरा रंग. पांढरा रंग म्हणजे शांतीचा. हे सगळे रंग एकत्र आले की एक सुंदर संदेश तयार होतो. आपल्या जीवनात संतुलन, आनंद आणि सकारात्मकता निर्माण होत असते. रांगोळी काढताना खूप संयम आणि एकाग्रता लागत असते. सुरुवातीला साध्या रेषा काढताना मन पूर्णपणे त्या कामात गुंतलेले असते. प्रत्येक ठिपका योग्य जागी पडला पाहिजे, प्रत्येक रेषा नीट सरळ गेली पाहिजे. ही प्रक्रिया म्हणजे एक प्रकारची ध्यान साधनाच आहे. रांगोळी काढताना मनातील नकारात्मक विचार आपोआप दूर होऊन जातात आणि मन शांत होते. आपल्या आजीकडून, आईकडून आपण रांगोळी काढण्याची परंपरा शिकलो आहोत. पूर्वी दररोज सकाळी अंगण स्वच्छ असे. तांदळाच्या पिठामुळे पक्षी आणि मुंग्यांनी अन्न मिळत असे मुंग्यांनाही. म्हणूनच रांगोळी ही केवळ सौंदर्य नाही, तर ती निसर्गाशी सुद्धा जोडलेली आहे. दयाळू भावना देखील या रांगोळीमध्ये जोडलेली आहे.